मित्रांनो बघा, आयुष्यामध्ये ना असं कित्येकदा होतं की आपल्या आयुष्यामध्ये ना एखादी चांगली मुलगी आपली ना खूप चांगली मैत्रीण असते, पण आपल्या डोक्यामध्ये ना एक डाऊट असतो जो कायमचा येत असतो की म्हणजे ही जी मुलगी आहे ना ही मुलगी फक्त माझी मैत्रीण आहे की हिच्या मनामध्ये ना माझ्याविषयी अजून काही भावना आहेत, म्हणजे ही मुलगी मला लाईक करते का, ह्या मुलीला मी आवडतो का, म्हणजे ह्या मुलीच्या मनामध्ये ना मैत्री पलीकडे काही भावना आहेत का, असा डाऊट ना आपल्या डोक्यामध्ये कायमचा येत असतो. आणि मित्रांनो, हा डाऊट ना आपल्याला काही शांत बसून देत नाही. तर मित्रांनो, हा जो डाऊट आहे ना, तर हा डाऊटच क्लिअर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की अशी ना 3 प्रकारची कामं, होय मित्रांनो, अशी ना 3 प्रकारची कामं, जी 3 कामं ना जर तुम्ही त्या मुलीसोबत कराल ना तर तुम्हाला तुरंत म्हणजे पटकन तुम्हाला समजून जाईल की ती मुलगी ना तुमच्यावरती फिदा आहे की नाही आहे, म्हणजे त्या मुलीच्या मनामध्ये तुमच्याविषयी ना मैत्री पलीकडे काही भावना आहेत की अजिबात नाही आहेत. म्हणजे हा जो डाऊट आहे ना तो तुमचा डाऊट ना पूर्णतः क्लिअर होईल. तर मित्रांनो, ह्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ ना तुम्ही संपूर्ण बघा, कारण मित्रांनो अर्धवट व्हिडिओ बघतलात तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला पूर्ण बघा. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे सर्वात पहिलं काम आहे ते असं काम आहे की मित्रांनो तुम्ही काय करा की मित्रांनो, ज्या मुलीवरती ना तुम्हाला डाऊट असेल की म्हणजे ही मुलगी मला लाईक करते का, हिला मी आवडतो का, तर मित्रांनो हा डाऊट ना क्लिअर करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय करा की मित्रांनो तिला ना म्हणजे जाणून बुजून कधी ना कधी टच करण्याचा प्रयत्न करा. काय मित्रांनो, की म्हणजे तिला ना काही मित्रांनो बहाणा बनवून तिला ना टच करण्याचा प्रयत्न करा. जसं की फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही तिच्यासोबत बोलत असाल ना तेव्हा तुम्ही तिला टच करा. म्हणजे रस्त्यावरून चालता चालता म्हणजे त्या मुलीचा हात ना म्हणजे तुम्ही आपल्या हातात पकडा. म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. आता मित्रांनो जास्त क्लिअर करण्यासाठी ना म्हणजे इथे यूट्यूबवरती अलाउड नसतं, तर मित्रांनो तुम्ही समजून जावा की मित्रांनो तुम्ही तिला ना म्हणजे नॉर्मली टच करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो असं केल्यानंतर काय होईल की मित्रांनो जर तुम्ही तिला टच करण्याचा प्रयत्न कराल आणि जर तिने तुम्हाला जर तिने तुम्हाला ना म्हणजे स्वतःला टच करून दिलं तर मित्रांनो समजून जावा की त्या मुलीला ना तुम्ही आवडता. म्हणजे तिच्या मनामध्ये ना मैत्री पलीकडे काही ना काहीतरी भावना आहेत. पण जर म्हणजे तुम्ही तिला टच करायला जाल आणि जर तिने तुम्हाला टच करून दिलं नाही तर मित्रांनो समजून जावा की ती मुलगी ना तुमच्याविषयी असं काहीही विचार करत नाही. म्हणजे तिच्या मनामध्ये ना असल्या भावना बिलकुल नाही आहेत. तर मित्रांनो हा पॉइंट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे ते दुसरं काम मित्रांनो असं आहे की मित्रांनो तुम्ही काय करा की मित्रांनो ज्या मुलीवरती ना तुम्हाला डाऊट असेल की म्हणजे ही मुलगी मला लाईक करते का, तर मित्रांनो त्या मुलीसोबत बोलताना ना तुम्ही थोडंसं ना रोमॅन्टिक बोलायला चालू करा. काय मित्रांनो, की म्हणजे तुम्ही तिच्यासोबत बोलताना ना रोमॅन्टिक बोलायला चालू करा. आता मित्रांनो रोमॅन्टिक कसं बोलतात आता ह्याविषयी तुम्हाला मी सांगू असं मला नाही वाटत, कारण मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की रोमॅन्टिक पद्धतीने कसं बोललं जातं. तर मित्रांनो असं जेव्हा तुम्ही तिच्यासोबत बोलाल ना की मित्रांनो जेव्हा तुम्ही तिच्यासोबत रोमॅन्टिक म्हणजे बोलायला सुरू कराल आणि जर तिने पण तुम्हाला तसाच रिस्पॉन्स दिला तर मित्रांनो समजून जावा की त्या मुलीच्या मनामध्ये ना तुमच्याविषयी मैत्री पलीकडे काही ना काहीतरी भावना आहेत.
पण जर मित्रांनो तुम्ही तिच्यासोबत जर रोमॅन्टिक बोलायला गेलात किंवा तिच्यासोबत ना फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केलात आणि जर तिने म्हणजे तुम्हाला तिथेच थांबवलं किंवा तुम्ही बोलता बोलताना ना त्या मुलीने तो विषय ना म्हणजे तिथेच कट केला, असं मित्रांनो जर तिने काही केलं ना तर मित्रांनो समजून जावा की त्या मुलीच्या मनामध्ये ना असल्या कुठल्याच भावना त्या मुलीच्या मनामध्ये अजिबात नाही आहेत. तर मित्रांनो हा पण पॉइंट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे ते तिसरं काम ना असं आहे की मित्रांनो तुम्ही ना त्या मुलीला ना आपल्यासोबत एकटीला कुठंतरी फिरायला घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. काय मित्रांनो की मित्रांनो तुम्ही तिला ना एकटीला म्हणजे आपल्यासोबत ना कुठेतरी फिरायला घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही तिला असं बोलू शकता की म्हणजे आज ना रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, तर आज आपण दोघं ना पिक्चर बघायला जाऊयात का? आज आपण दोघं ना म्हणजे अशा अशा गार्डनमध्ये जाऊयात का? म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही तिच्या समोर अशी काही ऑफर ठेवाल की म्हणजे आज आपण दोघं ना पिक्चर बघायला जाऊयात का? आज आपण दोघं ना अशा अशा गार्डनमध्ये फिरायला जाऊयात का? तर मित्रांनो अशी ऑफर ठेवल्यानंतर जर त्या मुलीने ती ऑफर ॲक्सेप्ट केली म्हणजे ती मुलगी ना तुमच्यासोबत एकटी फिरायला जायला तयार झाली तर मित्रांनो समजून जावा की त्या मुलीच्या मनामध्ये ना तुमच्याविषयी काही ना काहीतरी भावना आहेत. पण जर त्या मुलीने काही ना काही कारण सांगून तुम्हाला म्हणजे असं म्हणजे नकार दिला की फॉर एक्झाम्पल आज नको, म्हणजे आज ना म्हणजे माझं असं असं काम आहे, म्हणजे एक्सेट्रा एक्सेट्रा, म्हणजे त्या मुलीने तुम्हाला नकार दिला तर मित्रांनो समजून जावा की त्या मुलीच्या मनामध्ये ना असल्या कुठल्याच भावना त्या मुलीच्या मनामध्ये तुमच्याविषयी अजिबात नाही आहेत. तर मित्रांनो आय होप तुम्हाला जे मी सांगितलं ते सर्व तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.